हॅलो फ्रेंड्स, मी निहाल कोरे इग्नाइट अकॅडमीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. आजच्या सेशनपासून आपण मेन्सची सिरीज स्टार्ट करतोय. मी आणि परशुराम शिंदे सर आम्ही दोघे मिळून ही मेन्सची सिरीज स्टार्ट करत आहोत. याच्यामध्ये असं असेल की आम्ही एक मेन्सचा क्वेश्चन देऊ, त्याच्यावर कसं तुमचं आन्सर असलं पाहिजे आपण असं डिस्कस करू. त्या आधारावर हे लेक्चर बघून तुम्ही तुमचं उत्तर लिहायचं आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये उत्तरामध्ये काय पॉईंट्स असले पाहिजेत ह्या सगळ्या हिंट्स देऊ आणि त्याच्या आधारावर तुम्ही ते तुमचा आन्सर सराव करायचा आहे. हे क्वेश्चन जे आहेत ते या क्वेश्चनच्या आधारावर आपलं असं होईल की मेन्सची खूप चांगल्या पद्धतीने रिव्हिजन होईल. तुम्हाला आन्सर रायटिंग MPSCची परीक्षा आता UPSCच्या धर्तीवर विश्लेषणात्मक किंवा रिटर्न पॅटर्नचे झाल्या असल्या कारणामुळं तुम्हाला त्याचाही फायदा होईल. आणि याच्यातून आमचा प्रयत्न हा राहील की आम्ही मेन्सचा बऱ्यापैकी सिलेबस ह्या क्वेश्चन्सच्या माध्यमातून कव्हर करू. त्या माध्यमातून तुमची मेन्सची रिव्हिजन खूप चांगल्या पद्धतीने होईल. प्रिलिम्सला पण तुम्हाला याच्यातून डेटा चांगला मिळेल. चला मग आजच्या सिरीजला आपण सुरुवात करूयात. आज आपण GS2चा एक क्वेश्चन घेणार आहोत, त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी ही माझ्याबद्दलची माहिती आहे. मी निहाल कोरे 2022 सालचा UPSC टॉपर राहिलेलो आहे. मराठी माध्यमातून मी परीक्षा दिली होती. त्याचबरोबर मी 2018 पासून अनेक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा संदर्भात गायडन्स केलेला आहे, आजही करत आहे. मी NLP कोच म्हणून काम करतो, त्याचबरोबर माइंड कोच म्हणून आणि लाईफ कोच म्हणून काम करतो. तसेच मी मेमरी ट्रेनर म्हणून सुद्धा काम करतो. चला मग आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. क्वेश्चन काय आहे बघूया. आज आपण GS2चा क्वेश्चन डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. मुख्य परीक्षा हे लेक्चर UPSC साठी सुद्धा आहे, MPSC UPSC दोन्हीसाठी आहे. मूलतः हे लेक्चर मराठीमध्ये असेल. इंग्लिश मीडियम ॲस्पिरंट त्याच्यामधून तुम्ही व्हॅल्यू ॲडिशन करून घेऊ शकता, अप्रोच घेऊ शकता तुम्ही. ठीक आहे. भारतीय संघराज्य व्यवस्थेचे बदलते स्वरूप हा टॉपिक घेऊन, म्हणजे संघराज्य व्यवस्था, फेडरल सिस्टम, फेडरलिझम हा टॉपिक आहे GS2 मेन्ससाठीचा. त्याच्यामुळे त्या आधारावर आपण हे लेक्चर घेतलेलं आहे. क्वेश्चन काय आहेत बघूया. भारतातील संघराज्य व्यवस्था ही सहकारिता संघराज्याकडून स्पर्धात्मक संघराज्याकडे झुकत आहे. आता हा क्वेश्चन तुम्हाला पहिल्यांदा समजून घ्यायचा आहे. मेन्सला काय आहे, तुम्हाला क्वेश्चनचे कीवर्ड्स पहिला समजून घ्यायचे आहेत. एक मिनिट, मी इंक चेंज करतो. तुम्हाला क्वेश्चनचं स्वरूप आणि कीवर्ड्स पहिल्यांदा कॅच करायचे आहेत. मी मेन्सचा आन्सर रायटिंगचं एक सेशन घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला आन्सर रायटिंग कसं डेव्हलप करायचं आहे ते लेक्चर तुम्ही बघून घ्या, त्याचा तुम्हाला इथं फायदा होईल. तर ही कीवर्ड्स बघा, समजून घ्या. भारतातील संघराज्य म्हणजे संघराज्य आहे, त्याच्यानंतर सहकारिता संघराज्य आणि स्पर्धात्मक संघराज्य हे आपले कीवर्ड्स आहेत. याच्यावर आपला फोकस राहिला पाहिजे, जेणेकरून आपल्याला क्वेश्चनची डिमांड समजेल आणि त्याच्यामध्ये आपल्याला नेमकं काय लिहायचं आहे. बघा, बऱ्याचदा काय होतं की विद्यापीठीय मानसिकतेतून आपण उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करतो, क्वेश्चनची डिमांड समजून घेत नाही. ठीक आहे. एक्झामिनरची डिमांड आपण समजून न घेतल्यामुळे, क्वेश्चनमध्ये काय सांगितलेलं आहे ते समजून न घेतल्यामुळं आपला आन्सर जे आहे ते दिशाहीन व्हायला सुरुवात होतं. मग आपल्याकडे कितीही चांगला कंटेंट असला, प्रॉपर ॲड्रेस न केल्यामुळे क्वेश्चनला आपल्याला मार्क्स चांगले मिळत नाहीत. त्यामुळे क्वेश्चन समजून घेणं गरजेचं ठरतं. संघराज्य आणि त्यातूनही सहकारिता संघराज्य आणि त्याचबरोबर स्पर्धात्मक संघराज्य ह्या कॉन्सेप्ट आपल्याला इथं क्लिअर पाहिजेत, तर आपण आन्सर इथं लिहू शकणार आहे. तर मग आपण याच्यामध्ये काय मांडणी करू शकतो हे समजून घेण्यासाठी आपण संघराज्य व्यवस्था, सहकारिता संघराज्य आणि त्याचबरोबर स्पर्धात्मक संघराज्य ह्या संकल्पना समजून घेऊया आणि त्या आधारावर तुम्ही हे उत्तर स्वतः लिहायचं आहे. ठीक आहे. 250 वर्ड्समध्ये आहे, लिहायचं आहे हे आन्सर तुम्हाला. ठीक आहे. क्वेश्चन तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा क्वेश्चन नोट डाऊन करून घ्या. आणखी एक महत्त्वाचं, या लेक्चरच्या माध्यमातून आम्ही जे काही कंटेंट तुम्हाला देऊ तो तुम्ही मेन्ससाठी तुम्ही तो कंटेंट लिहायला सुरुवात करा, म्हणजे मेन्ससाठी तर तुमचं खूप चांगलं मटेरियल रेडी होईल. ठीक आहे. समजून घेऊया संघराज्य व्यवस्था काय आहे. संघराज्य व्यवस्था भारतामध्ये कशा पद्धतीचं आहे. भारतीय संघराज्य व्यवस्था ही पूर्णपणे संघराज्य नाही आहे, हे आपल्याला माहिती आहे. क्वाझी फेडरल आहे, म्हणजे निम संघराज्य व्यवस्था आहे. याच्यामध्ये भारतामध्ये केंद्र जे आहे ते प्रबळ आहे, असं राज्याला पूर्णतः अधिकार नाही आहे. तर जे भारताची संघराज्य व्यवस्था आहे याच्यामध्ये केंद्र प्रबळ आहे. संघराज्य व्यवस्था केंद्र आणि राज्यांमध्ये सत्तेच्या आणि अधिकारांचे वाटप कशा पद्धतीचं आहे हे स्पष्ट करतं. आणि भारतामध्ये केंद्र प्रबळ आहे, सेंटर जे आहे ते डॉमिनंट आहे. ठीक आहे. मग केंद्र जे आहे ते प्रबळ आहे राज्यांपेक्षा, हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. तर आपल्याला संघराज्य व्यवस्था, भारतीय संघराज्य व्यवस्था कशी वेगळी आहे ते स्पष्ट होईल.
केंद्र काय सत्ता वाटप बघा, सत्ता वाटप राज्य आणि राज्यांमध्ये आहे आणि हे वेगवेगळे राज्य आणि केंद्राचं कसं केंद्राकडे अधिक झुकाव आहे. हे अशी आपली संघराज्य व्यवस्था आहे. ठीक आहे. पुढचा मुद्दा बघा, संघराज्याचे दोन स्तंभ जे आता आपल्या क्वेश्चन मध्ये जे आपल्याला चर्चा करायचे ते कसं आहे म्हणजे आपण सहकारिता संघराज्याकडून स्पर्धात्मक संघराज्याकडे कशा पद्धतीनं ट्रान्सफॉर्म होत आहोत हा क्वेश्चनचा मूळ गाभा आहे. ही चर्चा करायची आपल्याला. त्याच्यासाठी आपल्याला हे मुद्दे समजून घेण्यात गरजेचं आहे. सहकारिता संघराज्य म्हणजे काय, कोऑपरेटिव्ह फेडरलिझम. कोऑपरेटिव्ह फेडरलिझम ह्याच्यामध्ये काय केंद्र आणि राज्यामध्ये तसेच राज्यांमध्ये विकासासाठी परस्पर सहकार्य असणं. मग हे कशातून होतं हे तुम्हाला स्पष्ट करावं लागेल उत्तर लिहिताना. पहिल्यांदा हे तुम्हाला सहकारिता संघराज्य आणि स्पर्धात्मक संघराज्य हे लिहावं लागेल मेन बॉडीमध्ये. ठीक आहे, इंट्रोमध्ये. ठीक आहे, सॉरी इंट्रोमध्ये तुम्हाला संघराज्य सांगावं लागेल आणि हे मेन बॉडीमध्ये आपल्याला हे दोन्हीचं स्पष्टीकरण द्यावं लागेल. मग आता हे स्पष्टीकरण दिलं उदाहरण द्या तुम्ही. नीती आयोग कशा पद्धतीनं आहे, जीएसटी काउन्सिल आहे, त्याच्याबरोबर आंतरराज्यीय परिषद आहे, इंटरस्टेट काउन्सिल्स, ते कशा पद्धतीनं परस्पर सहकार्य काम करतं हे तुम्हाला स्पष्ट करावं लागेल. बट आता आपलं काय झालेलं आहे, क्वेश्चनची डिमांड काय आहे, सहकारिता संघराज्याकडून आपण ट्रान्सफॉर्म होतोय स्पर्धात्मक संघराज्याकडे. मग आता गेल्या काही वर्षामध्ये कसे इनिशिएटिव्ह आहेत बघा, लक्षात आहे काय, राज्यांमध्ये परस्पर पूरक विकासासाठी आणि गुंतवणुकीसाठी निकोप स्पर्धा कशा पद्धतीनं वाढत चाललेल्या आहे. तुम्ही पोस्ट 1919 रिफॉर्म्स म्हणजे 91च्या सुधारणा रिफॉर्म नंतर कशा पद्धतीनं राज्यांना जी काय फ्रीडम मिळाली बिझनेससाठी वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी, उद्योग उभारणीसाठी, लायसन्स राज समाप्त झालं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मांडावं लागेल. आणि 14वा आणि 15वा वित्त आयोग हा उल्लेख तुम्ही नक्की करावा लागेल तुम्हाला उत्तरामध्ये. ह्याचं योगदान खूप राहिलेलं आहे स्पर्धात्मक संघराज्य वाढण्यासाठी. का तर 32% वरून साधारणतः 41% पर्यंत जे आहे ना आर्थिक हे राज्यांसाठी वाढवलेलं आहे. ठीक आहे, नीती आयोगाने वित्त आयोगानं हा मुद्दा तुम्हाला मेन्शन करावा लागेल. म्हणजे त्याच्यातून काय होईल, आर्थिक प्रबलता राज्यांची वाढली हे स्पष्ट केल्यानंतर तुम्हाला समजेल की स्पर्धात्मक संघराज्याकडे आपण कसं मार्गक्रमण करतो आहोत. मग याच्यासाठी तुम्हाला उदाहरण द्यावं लागेल, इज ऑफ डुईंग बिझनेस, उद्योग सुलभता आली त्याच्यामुळे 91च्या रिफॉर्म्स नंतर हळूहळू वाटचाल होत चाललेली आहे. आणि गेल्या काही वर्षात जे काही गुंतवणूक परिषदा वगैरे झालेल्या आहे, FDI वगैरे स्टेट्समध्ये वाढलेले आहेत, त्याच्या आधारावर काय झालेलं आहे, स्पर्धात्मकता वाढत चाललेली आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्ही स्मार्ट सिटीज इनिशिएटिव्ह असतील याचंही उदाहरण द्या. मग त्याच्यामध्ये काय अंतर्गत स्पर्धा वाढलेल्या आहे आणि राज्यांचा जो काय राज्यामध्ये जी स्पर्धा आहे ती आपल्याला दिसून येते आणि त्याचा परफॉर्मन्स सुद्धा वाढत चाललेला आहे. म्हणजे फेडरल स्ट्रक्चर कसं बदलत चाललेलं आहे हे आपल्याला इथं स्पष्ट करायचं आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये. मग पुढे जाऊन आपल्याला काय करावं लागेल, कसा झुकावा आहे तो सांगावा लागेल आणि त्याचे थोडे इम्पॅक्ट कसे झालेले आहेत, पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही सांगायचे आहे. पॉझिटिव्ह इम्पॅक्ट काय आहे की परस्पर स्पर्धा वाढली त्याच्यामुळे काय झालेलं आहे, आर्थिक विकास झालेला दिसून येतो, उद्योगांमध्ये विकास कशा पद्धतीने झाला ते दिसून येतो, एज्युकेशन सिस्टममध्ये कसं बदल झालेले आहेत ते दिसून येतो. म्हणजे युनिव्हर्सिटी झाल्या फॉरेनच्या वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आपण लिहू शकतो. परकीय गुंतवणूक हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट वाढलेली आहे. ठीक आहे, आपण ज्यावेळी स्पर्धात्मकतेकडे चाललेलो आहे त्यावेळी स्टार्टअप आणि उद्योग ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला वाढ झालेली दिसून येते. स्टार्टअप इंडियाचा प्रोग्राम जो आहे त्याच्यामध्ये त्याच्या अंतर्गत काय झालेलं आहे, उद्योग विकास झालेला पण दिसून येतोय. राज्य स्वतःच्या इकोसिस्टमला चालना द्यायला लागलेलं आहे. ठीक आहे, राज्यांमध्ये आता महाराष्ट्राचं उदाहरण घेतलं, त्याचबरोबर गुजरातचं उदाहरण घेतलं, असे वेगवेगळे, मध्य प्रदेश उदाहरण घ्या, अशी वेगवेगळे राज्य काय करायला सुरुवात केलेले, आपल्या राज्यामधले बिझनेस इकोसिस्टम चांगल्या पद्धतीने डेव्हलप करायला लागलेले आहेत. अशा प्रकारचे चित्र आपल्याला दिसून येतं. मग हीच काय आहे ते स्पर्धात्मक संघराज्याकडे आपण चाललेलो आहे. हे आपल्याला हा एक मुद्दा आपल्याला तिथं मांडायचा आहे उत्तर लिहिताना. आता याचं काय आहे, बऱ्याचदा काय होतं की निगेटिव्ह इम्पॅक्ट सुद्धा आपल्याला दिसून येतात, ते तुम्हाला लिहायचे आहेत. त्याच्यामध्ये काय प्रमुख आव्हाने म्हणा मेन्शन करा आणि त्याच्यामध्ये 3-4 पॉईंट्स हे टाका की प्रादेशिक असमतोल दिसून येतो. गुंतवणुकीचा ओघ जो आहे, आता आपण बघितलं बिझनेस समिट आणि गुंतवणूक वाढलेले, परकीय गुंतवणूक वाढलेले आहे, पण ती सर्व राज्यांमध्ये वाढली का तर नाही. तुम्हाला हा मुद्दा मांडायचाच आहे.
ठीक आहे. तर हा जो मुद्दा आहे तो खूप महत्वाचा आहे. प्रादेशिक असमतोल कशामुळे, तर गुंतवणूक ठराविक राज्यांमध्ये, मोजक्या राज्यांमध्ये चालली. काही जी काही अविकसित राज्य आहेत त्याच्यामध्ये हवी तशी गुंतवणूक आलेली नाहीये. मग इथं काय होतं की गरीब आणि श्रीमंत राज्य अशी दरी आपल्याला दिसून येते. प्रादेशिक असमतोल आणि त्याच्यातून राजकीय संघर्ष, प्रादेशिक संघर्ष उभारण्याचं आव्हान आहे. काही ठिकाणी ते आपल्याला दिसून येतं तसं चित्र. ठीक आहे. मग राज्यामध्ये राजकीय मतभेद आणि धोरणात्मक संघर्ष जे आहे ते वाढण्याची शक्यता आहे. मग याच्या उपाययोजना काय, सोल्युशन काय, कन्क्लुजनला तुम्ही असं लिहू शकता की कन्क्लुजन काय असेल, धोरणात्मक रचना असावी. कशी असायला पाहिजे, वित्तीय विकेंद्रीकरण आपण करू शकतो. सर्व राज्यांना समान संधी मिळण्यासाठी अधिक प्रभावी आणि न्याय्य आर्थिक विकेंद्रीकरण आपण करू शकतो. हे एक सोल्युशन आहे. त्याच्यामध्ये संस्थात्मक विकास करू शकतो की याच्यामध्ये आपण असं करू शकतो की मागास राज्यांमध्ये किंवा जी राज्य पिछाडीवर आहेत त्यांच्यासाठी पायाभूत सुविधा आणि संस्थात्मक क्षमता बांधणीवर आपण विशेष भर देऊ शकतो. हा एक मुद्दा आपण मांडू शकतो. आणि केवळ अंध स्पर्धा नाही, अंधाधुंद स्पर्धा नको आपल्याला, तर काय सहकारिता प्लस स्पर्धात्मकता याचा योग्य समन्वय, हे जे असेल ते आपल्याला आन्सर खूप तुमचं कॅची होऊन जाईल. याच्यामध्ये काय प्रश्न काय होता की आपण काय केलेलं आहे, सहकारिता ते आपल्याला स्पर्धात्मक आपण ट्रान्सफॉर्म करत आहोत. आता आपण आन्सर असं करायचं आहे की थोडं कन्क्लुजन लिहायला एंडला तुम्ही असं करायचं की आपल्याला खऱ्या अर्थानं समावेशक विकास साधायचा असेल, सर्व राज्यांना सोबत घेऊन जायचं असेल आणि युनायटेड इंडिया वी युनायटेड ही जर आपल्याला संकल्पना घेऊन जायची असेल आणि समग्र राष्ट्रीय विकास आपल्याला साधायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, सहकारिता प्लस स्पर्धात्मकता. म्हणजे सहकारिता आणि स्पर्धात्मक संघराज्य या दोन्हीचं आपल्याला एकत्रीकरण करावं लागेल. म्हणजे आपण सहकारिता संघराज्य पण घेऊन चाललोय आणि स्पर्धात्मक संघराज्य पण घेऊन चाललेलो आहे. अशा पद्धतीचा आपल्याला एक इंटिग्रेटेड अप्रोच अवलंब करावा लागेल. त्याच्या आधारावर काय होईल की राज्यामध्ये आपण मागे बघितलं की विषमता वगैरे आहे, त्याचबरोबर राजकीय संघर्ष होणार आहे, प्रादेशिक संघर्ष होणार आहे. ह्या गोष्टी आपल्याला टाळता येतील आणि काय करता येईल, मग आपण हे कन्क्लुजनला लिहा, सर्वांगीण विकास भारताचा साधता येईल. आपण टीम इंडिया म्हणजे टीम स्पिरिट, आपले सर्व राज्य जे आहेत ते टीम प्रमाणे काम करतील, भारतासाठी काम करतील आणि टीम इंडियाची संकल्पना आम्ही एक आहोत अशा पद्धतीने सर्वांगीण विकास आपल्याला पुढे घेऊन जाता येईल. हे कन्क्लुजनला तुम्ही टाका. असं तुम्ही कन्क्लुजन कॅची करू शकता. अशा पद्धतीने हे उत्तर तुम्ही लिहू शकता. आता हे डिस्कस केलेलं आहे या पद्धतीने तुम्ही स्वतः लिहायचं आहे. मी सर्व मुद्दे जे महत्त्वाचे आहेत ते याच्यामध्ये कव्हर केलेलं आहे. कन्क्लुजन पण कसं असलं पाहिजे रेडीमेड हे पण दिलेलं आहे. इंट्रो, बॉडी आणि कन्क्लुजन हे 3 टप्प्यामध्ये आपण डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे. याच्यामध्ये जर तुम्ही कुणी आन्सर लिहिलं तर तुम्ही आन्सर जरूर शेअर करा. मी माझा नंबर याच्यामध्ये शेअर करतो, त्याच्यावर तुम्ही आन्सर तुमचं लिहून PDF फॉर्मॅटमध्ये पाठवू शकता. हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. त्याचबरोबर 0118@gmail.com हा माझा मेल ॲड्रेस आहे. lifecoach0118@gmail.com हा माझा मेल ॲड्रेस आहे. याच्यावर सुद्धा पाठवू शकता. जर कुणी प्रयत्न लिहायचा सुरुवात करा. माझे असे आशा आहे की तुम्ही हे लिहा आणि आम्हाला पाठवा. आम्ही त्याचे इव्हॅल्युएशन करून त्याच्यामध्ये सुधारणा तुम्हाला नक्की कळवू. तर आजच्या सेशनला इथंच थांबूयात. ही सिरीज लॉंग टर्म चालू राहणार आहे. 2027च्या ॲस्पिरंटसाठी UPSC आणि MPSC ही आन्सर रायटिंगची सिरीज चालू राहील अशीच. आणि याच्या माध्यमातून आपण मीन्सचा जवळजवळ सगळ्या सिलेबसचे जे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते कव्हर करू. याच्यातून 2 फायदे होतील. तुमचा आन्सर रायटिंग स्किल ही लॉंग टर्म प्रोसेस आहे. ही प्रोसेस आजपासून सुरू केली तर ही डेव्हलप व्हायला सुरू होईल. आणि दुसरा मुद्दा होईल की तुम्ही जे वाचलेले आहेत त्याचे तुमचं रिव्हिजन व्हायला सुरू होईल. आणि थर्ड ॲडव्हान्टेज हा राहील की तुमचे नोट्स बनायला सुरू होतील. मीन्सला खूप तुम्हाला कमी टाईम असतो. मीन्सच्या वेळेत तुम्हाला वाचता येत नाही बिलकुल. तर त्याच्यामध्ये आजच तुमच्या आत्ताच ह्या नोट्स रेडी झाल्या तर तुम्ही फायनल जी काही आपलं बॅटल असेल त्यावेळी तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने रेडी असाल. तुर्तास इथेच थांबूयात. तुम्ही इग्नाइट अकॅडमीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या सिरीजसाठी तुम्ही आम्हाला फॉलो करा. धन्यवाद.